होऊ शकते. डॉक्टर आता जसं म्हटलं त्यांनी की मानदुखी आणि कंबरदुखी या दोघांचा त्रास ना एकदम होत होता. तर अशा वेळी देखील आपण एकत्रितरित्या उपचार करतो का वेगवेगळ्या रीत्या आपण बघायचं असतं? नाही, जनरली मानदुखी आणि कंबरदुखी म्हणजे स्पायनल कॉर्डलाच कॉम्प्रेशन येतं मल्टिपल लेवलला. तर साधारण 45-50 नंतर आपल्याला कॉम्प्रेशन जे बघायला मिळतं त्यामध्ये मानेमध्ये डिस्क कॉम्प्रेशन असून स्पॉन्डिलोसिस पण असू शकतं, कमरेमध्ये पण असू शकतं. पण पंचकर्म जे आपण प्लॅन करतो त्यामध्ये बस्ती या एंटायर शरीरातल्या सगळ्या सांध्यांवर, म्हणजे नुसतं मान कंबरच नव्हे तर अगदी हाताची पायाची बोटं असो किंवा सगळे मनगट असो, छोटे जॉईंट अँकल जॉईंटपासून सगळ्याच सांध्यांवरती एकत्रित ॲक्ट होतात. त्यामुळे बस्ती आपण करत असताना ज्या 15-16 प्रकारच्या बस्तींचे प्रकार आहेत त्यात महत्त्वाच्या 1-2-3 बस्तींचे सेशन करावे लागतात. आणि त्यात मग आपण MRI किंवा एक्सरेची रिपोर्ट, कॉम्प्रेशन किती % आहे आणि सिम्पटम्स कसे आहेत त्याच्यावरती आपण बस्ती आणि त्याच्यात वापरली जाणारी तेल आणि काढे यांची मदत घेतो. नक्कीच. नेमकं आपण कोणत्या पद्धतीने पंचकर्म करून घ्यायचे असतात का एकाच व्यक्तीला कोणते उपचार केले जातात का अनेक व्यक्तींसाठी एकच उपचार असतं असं काही नाहीये. अशा बऱ्याच गोष्टींची आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण आता मात्र घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाणून घेत आहोत ते मानदुखी आणि कंबरदुखीबद्दल. यावरती आपल्याला आयुर्वेद पंचकर्मांची मदत कशी घेता येऊ शकते विशेष मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानूगडे. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील आणि आता तुम्हाला थेट जर डॉक्टरांशी बोलायचं असेल किंवा त्यांना प्रश्न विचारायचे असतील नक्कीच विचारा. आपला फोन नंबर तुम्ही लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 6684333333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. खरं तर डॉक्टर आतापर्यंत तुम्ही सांगितलं की पथ्य ही पाळायची महत्त्वाची असतात. पण या बरोबरीनंच आपण काही व्यायाम करणं देखील आवश्यक असतं का? कारण व्यायामाचा आपल्याला फायदा होतो का ह्या मानदुखीसाठी? मसल स्टिफनेस रिलीज होण्यासाठी म्हणून आपल्याला कंपल्सरी मानेचा व्यायाम किंवा थोडं तरी एक्सरसाइज करणं खूप गरजेचं असतं. रोज रुटीन लाईफमध्ये अगदी योगा रोज करणं शक्य नसेल तरी मानेच्या काही मुवमेंट असतात ज्या अगदी क्लिनिकल ट्रीटमेंटला तुम्ही आल्यानंतर तिथे सजेस्ट करतो, आपण शिकवतो की ज्या क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेशन आणि साधे सिम्पल एक 10 मिनिटाचा व्यायाम जरी केला तरी त्यामुळे मसल जे ताटलेले असतात किंवा स्टिफ झालेले असतात ते हलके होतात. आणि गरम पाण्याने अंघोळ आपण करतो त्याच्यामुळे सुद्धा मसल फायबर स्टिफनेस निघून जातो. बऱ्याचदा अनेक लोकांना अशी थंड पाण्याने अंघोळ करायची सवय असते, पण एक साधारण 30-35-40 नंतर वाताचं प्रोडक्शन खूप जास्त वाढायला लागतं आणि त्यामुळे पूर्वी जरी ते सोसत असेल, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लोकांना अगदी लहानपणापासून आम्ही थंड पाण्याने अंघोळ करतो पण तसं ते 35-40 नंतर पुन्हा शरीराला सोसत नाही आणि थंडामुळे मग मसल स्टिफ होतात आणि मस्क्युलर स्टिफनेसमुळे मणक्यावरती प्रेशर येतं आणि त्यामुळे मग पुन्हा स्पाईनचे प्रॉब्लेम चालू होऊ शकतात. तर त्यामुळे गरम पाण्याने अंघोळ, थोडं फोमेंटेशन आणि एक्सरसाइज आणि आहार हा फार महत्त्वाचा रोल आहे याच्यामध्ये. नक्कीच. या तिन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मानदुखी, कंबरदुखी या सगळ्या आजारांसाठी अधिक माहिती करून घेऊया. एक फोन घेतोय. विनय आपल्याशी बोलताय दहिसरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा ना कमरेचा त्रास आहे, गॅप आहे चौथा आणि पाचव्यामध्ये. हा, ऐकू येतंय ना मॅडम? हो हो, तुमचा प्रश्न विचारत आहे. हा, तर मला कमरेमध्ये ना चौथा आणि पाचवा हे मणका आहे ना त्याच्यामध्ये गॅप आहे आणि त्यामध्ये ना मला असं मी पेन किलर वगैरे घेतलं तर 1.5 वर्ष झालं घेते, पण मला ना मध्ये अशी कळ येते ना जोरात की मला असं कमरेचा भाग अगदी हे झाल्यासारखा होतो. पुष्कळ जोरात येते, पण कधी अशी कळ येते, पेन किलर नाही खाल्ली तर ती कळ मला जरूर येते एकदम. कशामुळे होते? वय किती आहे? माझं वय 52 आहे. काही एक्सरेज, MRI रिपोर्ट, काही इन्व्हेस्टिगेशन केलं? हो आहे. त्यामध्ये फक्त एक्सरेज तुम्ही केला की MRI पण केलेला आहे? MRI पण केलेला आहे. बरं, MRI मध्ये फक्त एकाच मणक्यामध्ये गादी कॉम्प्रेशन आहे की मल्टिपल लेवलला, म्हणजे 2-3 ठिकाणी गादी दबलेली असं दाखवलंय? नाही, जे डॉक्टरांना दाखवलं तर ते पण म्हणतात की असं तुमचं एवढं सिव्हिअर प्रॉब्लेम नाहीये, पण हे का होतं हे त्यांना पण कळत नाही. बरं, कधी पाय घसरून पडला होता तशी हिस्ट्री आहे का? नाही, ते काही आठवत नाही. काही पुढे वाकून जड काही उचलायचा प्रयत्न केला असं कधी झालं होतं? नाही, असं लक्षात येत नाही असं पटकन. बरं, सध्या हातापायाला पायांना मुंग्या येणं किंवा बोटं बधीर होणं? पायाला मुंग्या वगैरे मला काही असं येत नाही. ठीक आहे.
काय सांगाल हां, जनरली आता स्पॉन्डिलोसिस कंडिशन आहे, अराउंड 50 अबव एज आहे, मल्टिपल लेवलला नाही आहे, पण एका कॉर्डवरती जरी कॉम्प्रेशन असेल तरी बऱ्याचदा काय होतं की स्त्रियांना वाताचं प्रोडक्शन साधारण पोस्ट मेनोपॉज म्हणजे पाळी जाण्याची फेज किंवा गेल्यानंतर पाळी हार्मोनल चेंजेस जे शरीरामध्ये खूप जास्त होतात, अशा काळामध्ये पचन क्रियेवरती खूप त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे मग आतड्यांच्या हालचाली मंदावल्यामुळे गॅस प्रोडक्शन जे होतं त्याचा परिणाम म्हणून मसल स्टिफनेस हा एक कॉज झाला. दुसरं असं पार्ट असतो की बऱ्याचदा खाण्याच्या आपण सवयी जे म्हणतो की वातुळ पदार्थ, चणे, काबुली चणे, छोले, बटाटा, वांग्याचा वापर किंवा थंड पाणी, या गोष्टी आहारामध्ये खूप रुटीनली असतात, अशा लोकांच्या मध्ये वाताचं प्रोडक्शन खूप जास्त होतं आणि त्याचा परिणाम म्हणून मसल स्टिफ होतात आणि गादीवरती प्रेशर येऊ शकतं. तिसरा एक महत्त्वाचा कॉज असा असतो की काम जे रुटीन लाईफमध्ये स्त्रियांना काम करत असताना पुढे वाकून जड काही उचलू नका हे सगळ्यात पहिलं पथ्य असतं आणि जे फक्त प्रत्येक पेशंट म्हणतात पण प्रत्यक्षात प्रत्येकालाच शक्य होत नाही ते, कारण अगदी छोटी छोटी आपण काम करत असतो तेव्हा सुद्धा अगदी धुण्याची जरी बकेट असेल तरी ते पाण्यामध्ये भिजवल्यानंतर जे वेट त्याचं होतं ते एवढं हेवी वेट होते की पुढे चुकून तुम्ही ते उचलून बाजूला जरी ठेवायचा प्रयत्न केला तरी त्याचा परिणाम म्हणून मणक्यावरती प्रेशर येतो आणि गादीला आलेला फुगा आहे तो हळूहळू जास्त वाढत जातो आणि त्यामुळे डिस्क प्रोलॅप्स होण्याचे चान्सेस वाढतात. तर त्यांना असं एक स्पेसिफिक कंडिशन अशी असते की मसल्स मध्ये आणि काहीतरी हेवी वेट पुढे वाकून जड काही उचलायचा प्रयत्न केला किंवा रात्री झोपताना सुद्धा जसं पिलोमुळे स्ट्रक्चरल डिफेक्ट आपण म्हणतो की मानेमध्ये मणक्याचे मसल स्टिफ होतात तसं कमरेवरती प्रेशर येतं आणि त्याचा परिणाम म्हणून मग गादीवरती प्रेशर कॉर्ड कॉम्प्रेशन झालं की तो भाग पूर्ण बधीर झाल्यासारखा आणि पाठ एवढी ताटते की काही वेळेला असं होतं की कॉर्ड कॉम्प्रेशन जास्त हेवी असेल तर पेशंट बेडरिडन म्हणजे उठताच येत नाही त्यांना, म्हणजे कम्प्लीट बेडरिडन झालेल्या पेशंटना आपल्याला काहीतरी इमर्जन्सी ट्रीटमेंट करावी लागते की जेणेकरून त्यातून थोडंसं पेन रिलीज झालं की मग आपण पंचकर्माची मदत घेऊन ते कॉम्प्रेशन रिलीज करू शकतो. वात रिलीफ, मसल स्टिफनेस निघून गेला की गादीवरचं प्रेशर कमी होतं, त्यामुळे मुंग्या पूर्ण बंद होऊन जाऊ शकतात. सर्जरीची गरज त्यांना नक्की नाही आहे, कारण अगदी मल्टिपल लेवलला कॉम्प्रेशन नाही आहे, एकच गादीवरती प्रेशर आणि डिस्क प्रोलॅप्स नसेल, अजूनही मुंग्या पायाला येत नाही आहेत किंवा पाय जड होणं, खेचल्यासारखं होणं, पायाची बोटं बधीर होणं, जिना चढताना पाय प्रत्येक पाऊल उचलल्यानंतर पाय जड झाल्यासारखं वाटतं, असं जर कंडिशन असेल तर आपल्याला MRI मध्ये मल्टिपल लेवलला कॉम्प्रेशन MRI करण्याचं कारण असं असतं की नॉर्मली एक्सरे मध्ये डिस्क बल्ज कळू शकतो, कॉम्प्रेशन आहे, स्पॉन्डिलोसिस बेसिक कंडिशन, पण MRI मध्ये MM वाईज ते कॅल्क्युलेट केलं जातं की किती डिस्क बाहेर आल्यात, किती ठिकाणी कॉम्प्रेशन आहे, कॉर्ड किती कॉम्प्रेशन आहे आणि त्याच्यावरती आपल्याला डिसाईड करायला लागेल की पंचकर्माचे किती ट्रीटमेंट्स आपल्याला प्लॅन करावे लागतील. नक्कीच, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपल्याला किती पंचकर्मांचं जे सेशन आहे ते केलं पाहिजे आणि लवकरात लवकर आपण ह्याच्यातनं बाहेर पडू शकू. आपण एक फोन घेतोय, सविता आपल्याशी बोलतात ठाण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी ठाण्यावर मटकन म्हणून बोलते. हा, मला 3 वर्षापासून गुडघ्याचे खूप त्रास होता. आम्ही बाहेर औषध घेतलं आलं पण घेतो पण मला काही फरक पडला नाही. नंतर आमच्या शेजारी मला सल्ला दिला की अर्चना मॅडमकडे जाऊन तुम्ही पंचकर्म करून घ्या म्हणून. त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे गेल्यानंतर मला एका महिन्यावर त्याला खूप फरक पडला. पंचकर्म गेले त्यामुळे त्या मॅडम मी खूप आभारी आहे. त्याशिवाय मला खूप बरोबर वाटते, पूर्ण मी बरी झालेली आहे. लोकांना एवढं सांगायचं वाटतं की आलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक घेतलं केव्हाही चांगले. त्यामुळे त्याचं तापबद्दल पण मी खूप आभारी आहे. धन्यवाद. बरोबर. खरं तसं बऱ्याच वेळा वेदनाशामक औषधं घेऊन लोक कंटाळली असतात आणि डॉक्टरांकडे त्यांना ऑपरेशन करायचं नसतं, मग त्याच्यासाठी पंचकर्म हा एक योग्य उपाय असू शकतो. पण मला असं म्हणायचं डॉक्टर की ऑपरेशनची वेळ येऊच न देता जर त्यांनी वेळीच पंचकर्म केलं तर त्यांचा फायदा होतो नाही का त्यांना? खूप चांगला फायदा होतो, कारण बऱ्याचदा काय होतं की एक्सरे MRIचे रिपोर्ट घेऊन ऑलरेडी सर्जरी सांगितल्यानंतर येणारे 80% लोक असतात. म्हणजे बऱ्याचदा पेशंट असे असतात की एक्सरे MRIचे रिपोर्ट सगळे घेऊन कॅरी करून ऑलरेडी इतकी ट्रीटमेंट झालेली आहे, मग ट्रॅक्शन लावून झालेलं असतं, इंजेक्टेबल्स घेतलेली असतात, स्टिरॉइड इंजेक्शन गुडघ्यामध्ये घेतलेली असतात. मग असं होतं की नुसतं पेनकिलर अँटी इन्फ्लॅमेटरी खाऊन तुम्ही कळ मरते. आता दुखतंय तर तुम्ही गोळी खाल्ली पेनकिलर की दुखायचं बंद होणार, अँटी इन्फ्लॅमेटरी सूज कमी होणार, स्टिरॉइड मेडिसिन्स घेतली तर त्याच्यामुळे अजिबात पेन जाणवत नाही. पण याने आतमध्ये गादीवरती येणारं प्रेशर किंवा कॉर्डवर येणारं कॉम्प्रेशन, हाडांमध्ये होणारं घर्षण थांबू शकत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून असं होतं की जेव्हा फक्त डिस्क बल्ज आहे, स्पॉन्डिलोसिस अर्ली कंडिशन आहे, नुसतं
स्ट्रेटनिंग आहे, मसल्स स्पाझममध्ये गेलेत आणि तुम्ही त्याला ट्रीटमेंट नाही केली तर डिस्क हळूहळू बाहेर येते आणि डिस्क प्रोलॅप्स होते आणि मग ऑपरेशन सांगितल्यानंतर पेशंट धडपड करत नाही, आता ऑपरेशनला घाबरतात, मग ऑपरेशन नाही करायचं म्हणून पंचकर्म. एकदा गादी बाहेर आलेली आपल्याला पुन्हा आतमध्ये ढकलता येत नाही किंवा आतमध्ये पुन्हा प्लेस करता येत नाही. मग याच्यासाठी आपण प्रोव्हिजनल कंडिशन, मान दुखायला सुरुवात झाली आहे, पाठीचे मसल स्टिफ व्हायला लागलेत, मुंग्या कधीतरी ऑन ऑफ येत आहेत आणि अशा काळामध्ये आपण जर पंचकर्माची मदत घेतली, मला असं वाटतं अनेक वर्ष म्हणजे असे 10-20 वर्ष आपले पेशंट असे असतात की ज्यांना ऑपरेशनची गरज नाही, व्यवस्थित पंचकर्माची ट्रीटमेंट एक 3 वर्षानंतर पंचकर्माचं एक 10 बस्तींचं आपण ट्रीटमेंट करून जर घेतली तर त्यामुळे तुम्हाला कॉर्डवरती कॉम्प्रेशन येऊन थोडी फत्ते, आपण जे असं म्हणतो की थोडं वातुळ पदार्थ किंवा फॉरवर्ड बेंडिंग, हेवी वेट उचलणं, ह्या गोष्टी जर टाळल्या तर त्याला आपण वाचवू शकतो. नक्कीच. आपण एक फोन घेत आहे. श्रुती आपल्याशी बोलतायत नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी श्रुती राठी बोलते. हा. माझा मानेचा प्रॉब्लेम होता. माझी मान म्हणजे वाकलं ना, असं वाकून काही निसलं वगैरे तर त्यावेळेस फार दुखते आणि माझ्या गुडघ्यात पण फार प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर त्यावेळेस पंचकर्माने होईल का फरक? नक्कीच. तुमचं वय किती आहे? माझं आता 33 वर्ष. ठीक आहे श्रुती, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊया. आपण घेतोय छोटंसं ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी श्रुती यांनी जो प्रश्न विचारला होता, त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांना मानदुखीचा त्रास आहे, खाली वाकून बघितलं तरी त्रास होतो आणि गुडघेदुखी देखील त्यांना जाणवत आहे. अशा वेळी त्यांनी काय करावं, काय सांगाल डॉक्टर आपण? वय कमी आहे त्यांचं, 33 त्यामुळे वर्ष. एवढ्या कमी वयामध्ये फार मोठं कॉम्प्रेशन असेल असं नाही. जरी स्पॉन्डिलोसिस चेंजेस असतील तरी त्याला पंचकर्माच्या खूप चांगल्या ट्रीटमेंट आपण प्लॅन करू शकतो. आणि नाशिकहून बोलत होत्या मला वाटतं त्या, आपली आता नवीन ब्रँच येते नाशिकमध्ये, त्यामुळे त्यांना तिथल्या तिथेही ट्रीटमेंट करता येऊ शकेल. अगदी नाशिकच्या ब्रँचचा आपला फोन नंबर त्यांना मिळू शकेल, टीव्हीवरती स्क्रोल चालू आहे त्याच्यामध्ये. आणि पंचकर्मामध्ये एक्सरे आणि रिपोर्ट्स आपण बघितल्यानंतर त्याच्यावरती किती आणि कोणत्या प्रकारच्या पंचकर्माचे ट्रीटमेंट करावे लागतील हे एक 10 दिवसाचा प्लॅन जरी करता आला. अगदी असं होतं की 30-35 वयाचे पेशंट आणि काही वेळेला असं होतं की कॉम्प्रेशन खूप जास्त नाहीये, तर आपण मेडिसिनल ट्रीटमेंट देऊन सुद्धा ते पेन कमी करू शकतो. मायनर एक थोडेसे एक्सरसाइज घरच्या घरी करावे लागतात आणि थोडं डायटरी चेंजेस म्हणजे वातुळ पदार्थ असतात ते अवॉइड करावे लागतील आणि त्यामध्ये पेन कमी होऊन जाईल. पण त्यांना स्पॉन्डिलोसिस चेंजेस जर असतील तर आपण पंचकर्म केली तर त्याचा अनेक वर्षापर्यंत त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. पण मला असं वाटतं की कोणतंही स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम आहे किंवा बोनी स्ट्रक्चरची डिफॉर्मिटी आपण नुसतं असं बोलून त्याला ट्रीटमेंट ॲडवाईज करणं चुकीचं ठरतं. त्याला थोडेसे रिपोर्ट आणि इन्व्हेस्टिगेशन समोर असतील आणि सिम्पटम्स आणि हिस्ट्री टेकिंग नंतर आपण जर डिसिजन घेतलं तर त्याला चांगल्या पद्धतीने आपण हेल्प करू शकू. नक्कीच. डॉक्टर, ही जी कंबरदुखी जाणवत असेल, जसं तुम्ही म्हणालात की आपण असं पटकनी खालती वाकून जरी उचललं तरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घडताना दिसून येतात की अचानक आपल्याला कंबरदुखीचा त्रास जाणवतो. मग अशा वेळी कंबरदुखीसाठी काही विशिष्ट व्यायाम करायचे असतात का, की काही योगासनं आपण करायची असतात का? शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जे म्हणतो ते शिकवताना काही एक्सरसाइज शिकवले जातातच. फक्त फॉरवर्ड बेंडिंग, पुढे वाकून जड काही वेट उचलणं हे फार महत्त्वाचं पथ्य कमरेसाठी राहतं. आणि मान पण असेल तरी खांद्यावरती काहीतरी जड वेट उचलून, किंवा बऱ्याचदा स्त्रियांना सुद्धा असं होतं की पर्स जी कॅरी केली जाते त्याच्यामध्ये खूप जास्त वेट असणाऱ्या गोष्टी असतात आणि त्याचा परिणाम म्हणून मग मणक्यावरती प्रेशर येतं. तर या गोष्टी अवॉइड करून थोडं व्यायाम आणि गरम, जेव्हा मसल स्टिफ होतं तेव्हा गरम पाण्याने अंघोळ करून थोडं पोटली फर्मेंटेशनच्या प्रक्रिया जर घरच्या घरी करू शकल्या तर त्याची हेल्प त्यांना नक्की होऊ शकते. नक्कीच. मग डॉक्टर, हे जेव्हा मसल स्पाझममध्ये जात असतात आणि त्याचवेळी जर आपण गरम पाण्याच्या पिशवी शेकण्याने किंवा गरम पाण्याचा शेक घेतल्याने आपल्याला काय फरक जाणवत असतो? मसल फायबर जे स्टिफ होतात, मणक्याला अटॅच असणाऱ्या मसल्स ज्या वातामुळे स्टिफ होतात, तो स्टिफनेस रिलीज करण्यासाठी म्हणून आपण पोटली फर्मेंटेशन जनरली क्लिनिकल ट्रीटमेंटला केलं जातं. त्यामध्ये पोटलीमध्ये प्रकार येतात. आता आम्ही पंचकर्मामध्ये जे करतो त्यामध्ये पत्रपोटली असते, वाळूची पोटली असते, वनस्पतींच्या काही पावडरी तयार करून त्याच्या पोटल्या बनवल्या जातात, काढे उकळवतात, त्यामध्ये एक केरळियन तांदूळ शिजवतात, त्याची पोटली बनवली जाते. म्हणजे ते काढ्या, त्या राईसमध्ये ज्या काड्यांच्या जडीबुटी एब्सॉर्ब होतात त्यानंतर जी पोटली बनवून शेक देतात, त्याने पेज जी बाहेर पडते त्याने स्टिफ झालेले मसल्स ढिले होतात आणि त्यामुळे कॉम्प्रेशन मणक्यावरती. आता आपण हे मणक्याचं जे स्ट्रक्चर बघतो त्यामध्ये दोन बोनच्या मध्ये असणाऱ्या गादीवरती प्रेशर, कारण मणक्याला अटॅच असणाऱ्या मसल स्टिफ होतात. तो स्टिफनेस रिलीज करण्यासाठी म्हणून लोकल फर्मेंटेशनच्या ज्या ट्रीटमेंट केल्या जातात त्याची मदत होते. आणि इंटरनली आपण ज्या बस्ती ट्रीटमेंट करतो त्यामध्ये ज्या वनस्पतींचे तेल किंवा काड्यांचे वापर केले जातात त्यामुळे हाडांमध्ये होणारं घर्षण थांबतं, मसलमधला स्टिफनेस रिलीज होतो, गादीवरचं प्रेशर
प्रेशर कमी होतं. त्यामुळे साधारण 1-2-3 महिन्यामध्ये टिंगलिंग, कॉम्प्रेशन, हातापायाला मुंग्या येणं हे सिम्पटम पूर्णतः कंट्रोलमध्ये येऊ शकतात. नक्कीच डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की व्यायामाबरोबरती आपल्याला आहाराची देखील तितकीच महत्त्वाची आवश्यकता असते. कारण वातविकार म्हटले की अनेक प्रकारचे आहार आपल्याला टाळावं असं डॉक्टर सांगत असतात. पण बऱ्याच वेळा ते आपल्याला शक्य होत नाही की सगळ्याच गोष्टी टाळायच्या, मग काय खायचं हा आपल्या सगळ्यांसमोर येणारा प्रश्न असतो. तर जाणून घेऊया डॉक्टर, काय सांगाल तुम्ही आम्हाला की नक्की काय खावं आणि काय टाळावं? आहारामध्ये वर्ज्य आहार म्हटलं तर आपल्याकडे छान प्रेझेंटेशन आहे की वातुळ आहारांमध्ये काबुली चणे, बटाट्याचा वापर केला तर त्यामध्ये वात खूप जास्त प्रमाणात असतो. जे आपण मटार म्हणतो, वाळलेले वाटाणे जे असतात, वांग्यामध्ये असणाऱ्या बिया, गवारीची शेंग जी असते, शेंगदाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वात असतो. फर्मंटेड फूड, इडली, डोसा या प्रकारचे जे फर्मंटेड गोष्टी असतात त्या, आणि थंड पदार्थांच्यामध्ये बर्फाचा वापर, कोल्ड्रिंक्स घेणं, थंड फ्रीजचं पाणी पिणं, ह्या गोष्टी आहारामध्ये वर्ज्य करणं खूप गरजेचं असतं. आता बऱ्याचदा असं होतं की वर्ज्य आहाराबरोबर खायचं काय, तर भातामध्ये जनरली ज्या उष्ण आहार आपण जे म्हणतो की आल्याचा वापर करा किंवा एरेंडेल तेल जे आहे ते आंबताच्या पेशंटमध्ये लॅक्झेटिव्ह ॲक्ट होतं, त्यामुळे एरेंडेल तेलचा वापर करा. जी मिरी गरम असते त्यामुळे सुंठचा वापर करणं, लसणाचा वापर करणं, गरम पाणी पिणं, या गोष्टी आहारामध्ये भरपूर जर वापरल्या तर त्याचा परिणाम म्हणून वात कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. नक्कीच, म्हणजे काय घ्यावं आणि काय टाळावं हे मात्र तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यांना हे वातविकार असतील त्यांनी ह्या गोष्टी टाळल्या तर नक्कीच त्यांना होणारे जे आजार होतील किंवा होणाऱ्या ज्या वेदना होतात त्या कमी प्रमाणामध्ये होऊ शकतात. आपण एक फोन घेऊया. पल्लवी आपल्याशी बोलतायत घणसोलीहून. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार. 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 हा नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा हॅलो. बोला पल्लवी ताई, तुमचा प्रश्न विचारा. हा मी डॉक्टर अर्चना जानगुडेंशी बोलू इच्छिते. हा बोला ना. हा मी त्यांच्याकडे 3 महिन्याची ट्रीटमेंट घेतली आहे ह्याची पंचकर्माची. ओके. हा तर त्याच्याबद्दल मला हे करायचं होतं की सांगायचं होतं की त्यांच्याकडे मी जे उपचार घेतले, माझ्या आधी कमरेचा खूप त्रास होता मला, किंवा गुडघ्याच्या, किंवा मान दुखत होती आणि हाताला मुंग्या वगैरे येत होत्या. तर त्या उपचारादरम्यान माझे हे सगळे प्रकार हळूहळू कमी झालेत सगळे. त्यांच्या उपचाराचा मला बराच फायदाही झालेला आहे. ओके. तर हे उपचार मला किती दिवस घ्यावे लागतील? ओके, हे उपचार तुम्हाला किती दिवस घ्यावे लागतील? ट्रीटमेंट कंप्लीट झाली आहे तुमची पूर्ण? हॅलो. पंचकर्म ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा औषधी फॉलोअप जो असतो तो साधारण 6 ते 8 महिनेपर्यंत पुढे फॉलो करावा लागेल तुम्हाला. बस, खरं तर अशा बऱ्याच गोष्टींची आपण माहिती करून घेऊया. कारण जसं त्या म्हणाल्या, त्यांनी अनुभव सांगितला की पंचकर्माचा तर उपयोग त्यांना झालेला आहे, पण आपण नेमकं किती फॉलोअप ठेवायचं असतं. तर डॉक्टरांनी जसं सुचवलं ते औषधी उपचार जे आहेत ते आपण करून घेणं आवश्यक आहे. अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ते मानदुखी आणि कंबरदुखीसाठी आपल्याला पंचकर्म उपचारांची मदत कशी